नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच रेराचे कुठले कुठले ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये क्लॉजेस असावे याबद्दल आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की आपण घर घेतो, फ्लॅट घेतो, पण ते घेत असताना जे आपण ॲग्रीमेंट फॉर सेल जे आहे ते साईन करतो, पण ते साईन करत असताना त्याच्यामध्ये कुठले कुठले क्लॉजेस आहेत हे आपण कसे तपासायला पाहिजे आणि बिल्डर आपली कशा पद्धतीनं फसवणूक करतो आणि ते आपण कसे टाळू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला क्लॉज हा ॲग्रीमेंट सेलमध्ये कुठला असला पाहिजे, रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे का हे बघायचे मित्रांनो. आपल्या ॲग्रीमेंटमध्ये आपण जिकडे प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करणार आहोत त्याचा रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे का हे चेक करायचं आहे. दुसरं, जर तिथे नसेल तर हा प्रोजेक्ट जो आहे, ज्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण फ्लॅट किंवा प्लॉट घेतोय, तर हा प्रोजेक्ट महारेरा वेबसाईटला रजिस्टर्ड केलेला आहे का तो व्हेरीफाय करायचा आहे. आणि तो कसा व्हेरीफाय करायचा या संदर्भात आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर रेरा रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर दुसरा क्लॉज जो आहे तो बघायचा आहे आपल्याला. प्लॉट आणि फ्लॅटचं डिटेल्स याबद्दल या संदर्भाचा जो क्लॉज आहे तो नीट चेक करायचा आहे. म्हणजे आपल्या फ्लॅटचा नंबर काय, प्लॉटचा नंबर काय आहे, आपला कार्पेट एरिया किती आहे. सुपर बिल्टअप एरिया नको आहे मित्रांनो, कार्पेट एरिया. त्याच्यानंतर पार्किंग आपल्याला मिळणार आहे नाही मिळणार आहे, पार्किंग जी मिळणार आहे ती कवर्ड पार्किंग मिळणार आहे किंवा ओपन पार्किंग मिळणार आहे. तर या संदर्भातील सगळे डिटेल्स जे आहेत तर ह्या डिटेल्सचा क्लॉज ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये आहे का आणि तो कुठे आहे तो चेक करायचा आहे. त्यामुळे आपण जर का घेत असेल तो हा दुसरा महत्त्वाचा प्लॉट किंवा फ्लॅटचं जे डिटेल्स आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. तिसरा आणि महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की टोटल कॉस्ट आणि पेमेंटचं शेड्यूल जे आहे ते आपल्या ॲग्रीमेंटमध्ये कशा पद्धतीने टाकलेले ते आपल्याला बघायचं आहे, त्याचा क्लॉज बघायचा आहे. म्हणजे काय की आपण जी देणार आहे फ्लॅटसाठी ती टोटल कॉस्ट किती आहे, त्याच्यामध्ये जीएसटीची अमाऊंट इन्क्लूड आहे का, त्याच्यामध्ये ॲम्युनिटीजची अमाऊंट इन्क्लूड आहे का, किंवा अदर काही हिडन चार्जेस तर लावलेले नाही आहेत ना, किंवा आपण जे पेमेंट त्यांना देणार आहे म्हणजे बुकिंगच्या वेळेला 10% अमाऊंट, त्याच्यानंतर ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन 10% अमाऊंट. तर अशा पद्धतीने कसं कसं आपण पेमेंट बिल्डरला पूर्ण देणार आहेत तर हे आपण आपल्या क्लॉजमध्ये किंवा ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये टाकलेलं आहे का आणि कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे सगळं बघायचं आहे. ठीक आहे, हा तिसरा महत्त्वाचा क्लॉज. चौथा महत्त्वाचा क्लॉज असा आहे मित्रांनो की पजेशन डेट किंवा डिले झाल्याचा क्लॉज. म्हणजे आपलं जे फ्लॅट आहे त्याची पजेशन डेट किती आहे हे त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये असणं बंधनकारक आहे मित्रांनो. आणि त्या डेटला जर का बिल्डर अपयशी ठरला आपल्याला ते फ्लॅट देण्यापासून तर आपण काय करू शकतो, आपण भरलेले पैसे व्याजासह परत घेऊ शकतो किंवा कंपन्सेशन सुद्धा मागू शकतो. रेराचं कलम 18 यावर आपल्याला व्यवस्थिशीर माहिती देते की आपण काय करू शकतो, बरोबर आहे. त्यामुळे हा क्लॉज फार महत्त्वाचा आहे मित्रांनो की वेळेवर आपल्याला आपला फ्लॅट मिळणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे पजेशन डेट आणि डिले जर झाला तर त्याचा काय कंपन्सेशन मिळेल याचा क्लॉज ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये आहे का हे तपासणं फार गरजेचं आहे. पाचवं जे आहे मित्रांनो ते आहे कॅन्सलेशन अँड रिफंड. जर का समजा बिल्डर रद्द करत असेल आपला फ्लॅट तर आपल्याला पूर्ण इंटरेस्ट आणि आपले भरलेले पैसे मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जर का बायर उद्या चालून रद्द करायचं म्हणतोय, फ्लॅट मला घ्यायचा नाही आहे, तर त्या केसमध्ये बाहेरची किती अमाऊंट कपात होणार आहे आणि किती त्याला वापस मिळणार आहे या सगळ्या गोष्टीचा जो क्लॉज आहे हा क्लॉजसुद्धा तिकडे इन्सर्ट केलेला असलेला पाहिजे. म्हणजे त्याला काय म्हणतो, कॅन्सलेशन अँड रिफंडचा क्लॉज आपण याला म्हणू. सहावा जो महत्त्वाचा क्लॉज आहे तो आहे ॲमेनिटीज आणि स्पेसिफिकेशन. ॲमेनिटीजमध्ये मला काय काय मिळणार आहे, म्हणजे माझं जिकडे घर आहे, फ्लॅट आहे, तिथे गार्डन आहे का, लिफ्ट आहे का, वॉटर आहे का, इलेक्ट्रिसिटी आहे का, या सगळ्या गोष्टी ॲम्युनिटीजमध्ये येतात मित्रांनो. तर ह्या ॲम्युनिटीज मला मिळणार आहेत का, त्याची कॉस्ट माझ्या ॲग्रीमेंटमध्ये आहे का, आणि ॲम्युनिटीज ज्या सांगितलेल्या आहेत म्हणजे ब्राउचरमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये देत आहेत का, ते हे ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज आहे का, तर हे तपासून घ्यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर टायटल अँड लिगल क्लिअरन्स हा फार महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. आपण घर खरेदी करतो, फ्लॅट खरेदी करतो, पण त्या जमीन जी आहे तिचं टायटल जे आहे ते क्लिअर आहे का हे फार हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय, त्या जमिनीवर कोणाचा बोजा आहे का, नाही. जर त्या जमिनीचं येणे झालेलं आहे का, येण्याची ऑर्डर आहे का, सँक्शन प्लॅन आहे का, बिल्डरनं सगळे अप्रुव्हल व्यवस्थित घेतलेले आहेत का, हे सर्व तपासायचे आपल्याला. आणि तपासून ते ॲग्रीमेंटमध्ये तसा क्लॉज टाकलेला आहे का हे आपल्याला निश्चितपणे चेक करायचे. हा महत्त्वाचा क्लॉज आहे मित्रांनो.
आणि त्याच्यानंतरचा 8वा जो क्लॉज आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. आता ॲग्रीमेंट फॉर सेल जे करणार आहे आपण, तर त्याची आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. त्यामुळे आपण जी भरलेली स्टॅम्प ड्युटी ती योग्य भरली आहे का हे महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, ॲग्रीमेंट फॉर सेल हे रजिस्टर्डच करायचे मित्रांनो. अनरजिस्टर्ड ॲग्रीमेंट फॉर सेल असेल तर तिकडे आपल्याला फ्लॅट खरेदी करायचा नाही आहे. हे आपल्यासाठी पुढे अडचणीचं ठरू शकतं, त्यामुळे आपण हे बघायचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर आणि रिसेल करण्यासाठी काही रेस्ट्रिक्शन टाकलेला क्लॉज आहे का. जर का मला समजा पुढे उद्या विकायचं असेल पण त्याच्यासाठी बिल्डरचा अप्रुव्हल लागणार असेल तर हा क्लॉज योग्य आहे का, अयोग्य आहे का, आणि काय तुमच्या निगोशिएशनना अजून जर का कुठले क्लॉज तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते क्लॉज सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा क्लॉज डिस्प्यूट रिझोल्युशन क्लॉज. म्हणजे बिल्डर आणि बायरमध्ये जर का डिस्प्यूट झाला तर त्याच्यामध्ये नमूद पाहिजे ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये की हा वाद जो आहे हा महाराष्ट्र रेरा अथॉरिटीकडे आपल्याला नेता येईल, किंवा दुसरा जो आहे आर्बिट्रेशनचा जो क्लॉज आहे, आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आर्बिट्रेशन क्लॉज सुद्धा इन्सर्ट करायचा आहे. फक्त एकच क्लॉज जर इन्सर्ट केला तर काय होईल मित्रांनो की तिकडेच तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे इथे रेरा अथॉरिटीचा पण क्लॉज तुम्हाला इन्क्लूड केलेला बघायचा आहे आणि दुसरा आर्बिट्रेशनचा क्लॉज पण इन्क्लूड केलेला आहे बघायचा आहे. या व्यतिरिक्त आपण काय बघायला पाहिजे की तो जो बिल्डर आहे त्या बिल्डरची नामांकित किती आहे, त्याने किती प्रोजेक्ट आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेले आहे, किती वेळेवर केलेले आहेत. बिल्डर जर का लोन घेत आहे प्रोजेक्टसाठी बांधण्यासाठी तर ते लोन अप्रूव्ह झालंय का, कशा पद्धतीचे, हे सगळे टर्म्स अँड कंडिशन आपल्या ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे घर खरेदी करताना आपण आयुष्याची गुंतवणूक करतो, त्यामुळे ह्या सगळे क्लॉजेस पाहिल्याशिवाय आपण कुठलाही घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा नाही आहे. आणि या व्यतिरिक्त आणखीन जर का आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार करतो किंवा आपल्याला माहिती देतो. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.